चा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात। मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलंय। बागायतीसाठी प्रति हेक्टरी 32,500 रुपये तर हंगामी बागायतीसाठी प्रति हेक्टरी 27,000 रुपयांची मदत ही सरकारनं जाहीर केली आहे। शेतकऱ्यांसाठीचं आतापर्यंतचं हे सर्वात मोठं पॅकेज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री हे देखील उपस्थित होते। एकूण राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे। अशा 32,000 कोटी पर्यंत अशा प्रकारचं हे पॅकेज या ठिकाणी आपण दिलेलं आहे। शेतकऱ्यांना रब्बीचं पीक घेता यावं यासाठी प्रति हेक्टरी 10,000 रुपये देण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला। तर खरवडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी 47,000 रुपये रोख आणि मनरेगामधून 3 लाख रुपयांची काम देणार आहेत अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। तर मनरेगामधून 3 लाखांची कामं देण्याची घोषणा देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलेली आहे। त्याबरोबरच खरवडून गेलेल्या जमिनीसाठी देखील हेक्टरी 47,000 रुपये रोख रक्कम ही देखील आता दिली जाणार आहे। काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची पत्रकार परिषद झाली। शेवटी शेतकऱ्याला सॉईल आणावं लागणार आहे, माती आणावी लागणार आहे आणि त्याकरता मोठ्या प्रमाणात त्यांना त्याची मदत आपल्याला करावी लागणार आहे आणि म्हणून आपण हा निर्णय केलेला आहे की 47,000 रुपये हेक्टरी त्यांना कॅश कॉम्पेन्सेशन आणि 3 लाख रुपये हेक्टरी हे नरेगाच्या माध्यमातून आम्ही त्यांना देणार आहोत। म्हणजे जवळपास 3.5 लाख रुपये हेक्टरी हे खरडून गेलेल्या जमिनीकरता शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे। शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या पॅकेजसाठी जास्तीत जास्त पैसे दिवाळीआधी देण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचं काम हे तत्काळ सुरू होणार आहे। कुठे कमी करायचं आणि कुठे वाढवायचं हे हिवाळी अधिवेशनामध्ये बघू असं मुख्यमंत्री म्हणाले। अशा 32,000 कोटीपर्यंत अशा प्रकारचं हे पॅकेज या ठिकाणी आपण दिलेलं आहे आणि आपला प्रयत्न आहे की यातला जेवढा जास्तीत जास्त पैसा हा आपल्याला या ठिकाणी दिवाळीच्या आधी देता येईल। किमान क्रॉप कॉम्पेन्सेशनचे पैसे वगैरे जे काही आहेत हे जेवढे जास्तीत जास्त दिवाळी आधी पुश करता येतील। बाकी तर जे मृत व्यक्तींचं सहाय्य आहे, जखमींचं सहाय्य वगैरे हे आम्ही ऑलरेडी देऊन टाकले आहेत। 10,000 रुपये जे द्यायचे आहेत ते ऑलरेडी देऊन टाकलेले आहेत। दरम्यान सरकारनं जाहीर केलेल्या मदतीवरून विरोधकांनी टीका केली आहे। सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। भरपूर प्रमाणात मदत मिळेल अशा प्रकारे शेतकऱ्यांना वाटत होतं। दुर्दैवानं आज जो निर्णय झाला तो शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्यासारखा निर्णय झाला आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी देखील शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या मदतीवरून टीकेचा सूर आळवलाय। शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यात आल्याचं म्हणत सपकाळांनी कर्जमाफीवरून देखील सरकारला सवाल केलाय। कर्जमाफीची दोन प्रकारचं नुकसान आहे। जे शेतजमिनी आणि पिकांचा हा एक भाग झाला। शेतमालाला भाव नसणे आणि एकंदरीत आपण निवडणुकीच्या तोंडावर आम्ही कर्जमाफी देऊ सांगितलं होतं, त्याचं काय झालं? 50,000 हेक्टरी आपण मदत दिलीच पाहिजे आणि संपूर्ण कर्जमाफीची घोषणा देखील केली पाहिजे। शेतकऱ्यांना पुन्हा पायावर उभं करण्यासाठी भरीव मदत देणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केलं। यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांच्या टीकेला देखील प्रत्युत्तर दिलंय। ठाकरे सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांना कमी मदत मिळाल्याचा उल्लेख यावेळी फडणवीसांनी केलाय। आमचे माननीय उद्धवजी हे नेहमी मी कर्जमाफी केली हे सांगत असतात। म्हणून आपल्या फक्त नजरेस आणून देतो की महात्मा ज्योतिराव फुले ही कर्जमाफीची योजना त्यांनी घोषित केली होती। त्यावेळी त्यांनी 20,000
20,500 कोटी रुपयाची कर्जमाफी केली होती. 20,500 कोटी रुपयाची. उद्धव ठाकरेंच्या काळात एका अंगठ्यावरती कर्जमाफी झाली. तुमच्या काळात प्रत्येक वेळी नवा कागद जोडावा लागत होता. देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेला अंबादास दानवेंनी प्रत्युत्तर दिलंय. नियमित कर्ज भरणाऱ्याला ठाकरेंनी प्रोत्साहन भत्ता जाहीर केला होता असं देखील दानवे म्हणाले. 2019ला उद्धवजीने घेतला. 2020च्या मार्च पर्यंत 95% शेतकऱ्यांची कर्जमुक्ती एका थंबवर झालेली आहे. एकनाथ शिंदे आल्यावर अजून जे 50,000 रुपये प्रोत्साहन भत्ता जो जाहीर झाला होता उद्धवजींच्या काळात काही शेतकऱ्यांना दिला होता तो यांनी देणार म्हणून घोषणा केली होती. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्या अध्यक्षतेखाली लातूरमध्ये बैठक पार पडली. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं असताना देखील सरकार स्वतःच्या धुंदीत असल्याची टीका यावेळी अंबादास दानवेंनी केली. तसंच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी यासह इतर मागण्यांसाठी मराठवाडा स्तरीय आंदोलन करण्यात येणार आहे आणि या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळेल असं दानवे म्हणाले. सरकारनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. मात्र सरकारनं जाहीर केलेल्या या मदतीवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. सरकारनं जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याचं काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी म्हटलंय. तर सरकारनं भरीव मदत न दिल्यास उपोषणाचा इशारा देखील प्रणिती शिंदेंनी दिलाय. बनवण्यासाठी काँग्रेसचे खासदार प्रणिती शिंदे आपल्यासोबत ते खरं तर 31,000 करोडचं पॅकेज सरकारनं जाहीर केलंय. आपण कशा पद्धतीने बघताय मदतीकडे? अतिशय तुटपुंजी आहे ही जी रक्कम आहे ती, कारण का त्या रक्कममध्ये जी विभागणी 31,000 म्हणजे खूप काही मोठं नाहीये. त्याची जी विभागणी झाली आहे ती अतिशय तुटपुंजी आहे. रक्कम जी आहे अतिशय कमी आहे आणि म्हणून ह्या गोष्टीची आम्ही मागणी करतो की 50,000 हेक्टरी कर्ज माफी फी त्या ठिकाणी माफ झाली पाहिजे. बँका जे सक्ती करतायत आता ती सक्ती ताबडतोब थांबवली पाहिजे. ही जर भूमिका घेतली सरकारने तर आम्ही समजू शकतो. नाहीतर हे फक्त नावापुरती करतायत. इलेक्शन आलं की बेहिशोब पैशाची वाटप असते. शेतकरी जो आपल्या देशाचा कणा आहे, महाराष्ट्राचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे, त्याच्यासाठी हे सरकार काहीही नीट भूमिका घेत नाहीये. काँग्रेस पक्षातर्फे आम्ही जी मागणी महाविकास आघाडीतर्फे करतोय ती मागणी त्याची पूर्तता झालीच पाहिजे. नाहीतर वेळोप्रसंगी आम्ही उपोषणावर पण सरकारच्या विरोधात ह्या माझ्या शेतकऱ्या बंधूसाठी आम्ही उपोषणावर पण बसायला तयार आहोत. इंडिरेक्टचे निकष बाजूला ठेवून आम्ही मदत देतोय असं त्यांचं म्हणणं आहे. 8,000 जिथं होतं तिथं वाढीव 10,000 रुपये सरकार देत असं त्यांचं म्हणणं. जसं मी म्हणाली 8चे जर 18 करत असतील, आम्ही मागतोय 50,000. एक शेतच जर वाहून गेलंय तर 18,000 मध्ये काय होणार आहे? त्याचं शेतच पूर्णपणे 3 वर्ष लागणार आहेत अजून. ह्याच्यातून पीक मुळापासून नुकसान झाले. अजूनही पाणी आहे सगळीकडे, अजूनही पाणी. जेव्हा आम्ही उन्हाळ्यात पाळी मागतो पाण्याची तेव्हा दिली जात नाही आणि पावसाळ्यात असं हे नैसर्गिक नाहीच आहे. हे सरकारने केलेली ही अतिवृष्टी आहे. कॅमेरा पर्सन युक्तीसह आफ्ताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एकीकडे सरकारनं 31,000 कोटींचं पॅकेज जाहीर केल्याचा डंका पिटलाय, तर दुसरीकडे अतिवृष्टीनं उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना केवळ तुटपुंच्या मदतीवरती समाधान मानावं लागतंय. कर्जमाफीच्या मागणीला बगल देत हेक्टरी 50,000च्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी रक्कम देण्यात येते. सरकारच्या या निर्णयावरती आता संतप्त प्रतिक्रिया ह्या देखील उमटू लागल्या आहेत. पूरग्रस्तांना 100% मदत मिळालीच पाहिजे यासाठी महायुती सरकारनं कंबर कसली आहे. समन्वय समितीच्या बैठकीमध्ये सर्व पालकमंत्र्यांना शासकीय यंत्रणांवरती वॉच ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री पत्रकार परिषद घेऊन पॅकेजच्या अंमलबजावणीची माहिती देणार आहेत. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 50 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं मानद सचिव सुधीर साळवी यांनी हा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केलाय. त्यावेळी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे आणि इतर पदाधिकारी हे देखील उपस्थित होते. अभिनेते सयाजी शिंदेंनी त्यांच्या सखाराम बाइंडर या नाटकाच्या माध्यमामधून जमा झालेल्या 10 प्रयोगांचं मानधन पूरग्रस्तांसाठी दिलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे त्यांनी ही रक्कम जमा केली आहे. येत्या 9 तारखेला शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहारची हक्क यात्रा
रायगड जिल्ह्यात धडकणारे कर्जमाफी होत नाही तोपर्यंत ही यात्रा सुरूच राहणार असून या यात्रेचा शेवट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती प्रहारचे रायगड जिल्हाध्यक्ष सचिन साळुंखे यांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 2 मोठे निर्णय घेण्यात आले. तुकडाबंदी अधिनियमामध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसंच SRA मध्ये क्लस्टर योजना राबवण्यासाठी देखील मंजुरी देण्यात आल्यानं मुंबईतील झोपडपट्टी वासियांसाठी हा मोठा निर्णय असल्याचं मानलं जात आहे. गुंड निलेश गायकवाड हा समीर पाटील या व्यक्तीमार्फत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संपर्कात असतो असा आरोप माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी केला. तसंच समीर पाटलांचे गुंड निलेश गायकवाड सोबतचे फोटो देखील समोर आलेले आहेत. त्याबरोबरच समीर पाटलांचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबतचे फोटो देखील समोर आले. राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मच्छीमार बांधवांना मोठा फटका बसलेला असून अनेक बोटींचं आणि जाळ्यांचं नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवरती मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली की मच्छीमार बांधव आणि त्यांच्या बोटींच्या नुकसान भरपाईसाठी 100 कोटी रुपयांचं मदत पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. यानंतर मत्स्योद्योग आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी देखील मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. केंद्रीय कॅबिनेटची बैठक पार पडली. यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्रातील भुसावळ वर्धा 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेला मंजुरी देण्यात आली आहे. तर गोंदिया डोंगरदरा रेल्वे मार्गावरती 4थ्या मार्गिकेला देखील मंजुरी देण्यात आली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे. शरद पवारांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिलंय. शरद पवारांनी पत्रामधून कोकणवासियांसाठी विशेष मागणी केली आहे. कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी या स्थानकांवरती एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची विनंती ही शरद पवारांनी केली आहे. सिंधुदुर्ग हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा असून आपल्या निसर्गरम्य समुद्र किनाऱ्यांसाठी, ऐतिहासिक किल्ल्यांसाठी आणि समुद्र कोकणी वारशांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र अनेक लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या या सध्या जिल्ह्यामधून न थांबता जात असल्यामुळे अनेक नागरिक, विद्यार्थी आणि व्यावसायिक त्याबरोबरच पर्यटक यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे निवडक एक्सप्रेस गाड्यांना कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी या स्थानकांवरती थांबे देण्यात यावेत ही विनंती पत्रामधून करण्यात आली आहे. मुंब्रा स्थानक परिसरामध्ये 9 जून रोजी कसारा CSMT लोकलमधून पडून 5 प्रवाशांचा मृत्यू आणि 8 प्रवासी जखमी झाले होते. दुर्घटनेचं कारण शोधण्यासाठी मध्य रेल्वेनं 5 वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांची समिती ही नियुक्त केलेली होती. या समितीचा अहवाल आता समोर आलाय. CSMT कर्जत लोकलच्या 9व्या आणि 10व्या डब्यातील पायदानावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे 30 सेंटीमीटर जाडीची बॅग समोर आली. बॅग आणि प्रवासी संपर्कामध्ये आल्यामुळे प्रवासी एकमेकांवरती आदळले. त्यामुळे कसारा CSMT लोकलमधील बाहेर निघालेल्या बॅगमधून अपघात झाला असावा असं चौकशी अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आलंय. बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये कैद्यांवर धर्मपरिवर्तन करण्यासाठी दबाव आणला जातोय. बंदिवान कैद्यांचे वकील राहुल आघाव यांनी खळबळजनक दावा केलाय. धर्मपरिवर्तन करण्यासाठी कैद्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचा जिल्हा कारागृह अधीक्षक वेटर्स गायकवाड यांच्यावरती गंभीर आरोप करण्यात आलाय. 3 हिंदू आणि 1 मुस्लिम पक्षकारावर देखील कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड धर्मपरिवर्तनासाठी दबाव आणत असल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड याच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आलेली असल्याचं अॅडव्होकेट आघाव यांनी म्हटलंय. अमोल सुखदेव भावले, महेश नामदेव रोडे आणि मोहसिन सरदार पठाण ह्या 3 बंद्याकडून या ठिकाणी लेखी तक्रारपत्र या ठिकाणी मला प्राप्त झालं की जिल्हा कारागृह वर्ग 2 या ठिकाणी पोलीस या ठिकाणी पेंटन जोसेफ गायकवाड या ठिकाणी जे तुरुंग या अधिकारी या ठिकाणी आहेत, अधीक्षक या ठिकाणी आहेत, तर त्यांच्याकडून वारंवार या ठिकाणी धर्म परिवर्तनासाठी या ठिकाणी प्रयत्न केला जातो. त्यांना मानसिक, शारीरिक या ठिकाणी छळ केला जातो. बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये कैद्यांचं धर्मपरिवर्तन प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे बीडचे कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांची तक्रार केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपतीची मूर्ती होती ती काढून टाकलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो, महात्मा गांधींचा फोटो काढून टाकलाय. तिथं आता बायबलमधले श्लोक लिहिलेत. जेलमधील भजन कीर्तन बंद करण्यात आलंय असा आरोप देखील पडळकरांनी केलाय. या प्रकरणी तुरुंग अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करून बडतर्फ करण्याची मागणी पडळकरांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काटामारी करणाऱ्या साखर कारखान्यांना चांगलाच दम भरलाय. राज्य सरकारकडून पहिल्यांदाच काटामारी होत असल्याची कबुली पाहायला मिळाली आहे. मात्र ती रोखणारी सरकारी यंत्रणा सुस्त झाल्याचं उदाहरण कोल्हापूरमध्ये पाहायला मिळालंय. याचं कारण म्हणजे राज्य सरकारच्या लीगल मेट्रोलॉजी डिपार्टमेंटकडून साखर कारखान्यांचे काटे तपासणारी जवळपास 1.5 कोटींची यंत्रणा धूळ खात पडू नये. केंद्र सरकारकडून 2014 साली अशा पद्धतीची 15 वाहनं ही संपूर्ण राज्यभरामध्ये उपलब्ध करून दिली होती. या क्रेनच्या माध्यमामधून संबंधित साखर कारखान्यावरती जाऊन त्यांचा वजन काटा योग्य आहे की नाही याची तपासणी करायची असते. मात्र तसं काहीही न होता गेल्या वर्षी अनेक वर्षांपासून ही क्रेन गोकुळ दूध संघाच्या परिसरामध्ये धूळ खात पडू नये. चंद्रपूरच्या भद्रावती तहसील कार्यालयामध्ये विष घेऊन आत्महत्या करणारे शेतकरी परमेश्वर मेश्राम यांच्या कुटुंबियांचा खळबळजनक आरोप आहे. खासदार प्रतिभा धानोरकर आणि दिवंगत बाळू धानोरकर यांचे सख्खे भाऊ अनिल धानोरकर यांच्यावरती आरोप केलाय. दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्यासोबत जमिनीच्या व्यवहारात झालेल्या फसगतीमुळे परमेश्वर मेश्राम यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. धानोरकर कुटुंबियांच्या दबावामुळेच कोर्टात केस जिंकून देखील जमीन आमच्या नावावरती होत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. जमिनीचा सातबारा आमच्या नावावर करावा अन्यथा परमेश्वर मेश्राम यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका कुटुंबियांनी केली आहे. आणि त्यांना शेती विकली होती. त्यांनी आम्हाला 1 लाखाचं चेक दिलं. ते चेक बाउन्स झाले. त्यानंतर आम्ही भद्रावती येथे न्यायालयामध्ये आम्ही केस दाखल केली. ते केस आम्ही जिंकले. ते केस जिंकल्यानंतर सुद्धा तहसीलदारांनी आम्हाला सातबाराचं फेरफार करून दिलं नाही. आम्हाला वाटते की ते बाळूभाऊ धानोरकर यांच्या दबावाखाली असून त्यांनी आमचं फेरफार करून दिलं नसेल. बाळूभाऊ धानोरकर यांची वाईफचा दबाव असू शकते कारण की त्यांनी जे तहसीलदार आहे त्यांनी आमच्याकडून पैसे घेऊन सुद्धा आमचं काम करून नाही दिलं. कुर्ल्यात किरीट सोमय यांनी आय लव्ह महादेवचे स्टिकर लावले. सोमय यांच्या उपस्थितीमध्ये हर हर महादेवच्या घोषणा देखील देण्यात आल्या. या जागेवर हर हर मोहम्मदचा नारा दिला गेला आणि इथल्या पोलिसांनी मला अडवण्याचा प्रयत्न केला. आज आम्ही ह्याच जागेवर हर हर महादेव हे हिंदुस्थान आहे, हिंदूंचं स्थान आहे. हर हर महादेव बोलणाऱ्याला कोणी थांबू शकत नाही. आमचा धर्म हिंदू आहे, आमची संस्कृती हिंदू आहे. हर हर महादेव. धुळ्यात शाळेच्या संचालक मंडळानं मुख्याध्यापकांचं बेकायदेशीरपणे निलंबित केलं. या प्रकरणी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्याचे आदेश न्यायालयानं दिले. गुरुदत्त विद्याप्रसारक मंडळाच्या आदर्श माध्यमिक विद्यालयात तत्कालीन मुख्याध्यापक विश्वास पाटील यांचं निलंबन करण्यात आलं. यानंतर त्यांचा थकीत पगार दिला नसल्यानं त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली. या प्रकरणी विश्वास पाटील यांचं थकीत 1,36,00,000 रुपये वसूल करण्याचे आदेश हे कोर्टानं दिले. मात्र न्यायालयानं दिलेल्या आदेशांची पायमल्ली करत जिल्हा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीनं कुठल्याही प्रकारची कारवाई केली नसल्यामुळे न्यायालयानं अखेर शिक्षणाधिकारी यांची खुर्ची ही जप्तीचे आदेश दिलेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आज राज्यभरामध्ये आंदोलन करणारे शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. शिंदेच्या शिवसेनेकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते संभाजीनगर निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचं आज पूजन करण्यात येणार आहे. जिल्ह्याचे खासदार संदीपान भुमरे, छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघाचे आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार मेशजी बोरनारे, विलास बापू भुमरे, संजना जाधव सर्व पदाधिकारी हे मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे मैदानात उतरले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावामधून शिंदे यांच्या दौऱ्याची सुरुवात होईल. प्रत्येक जिल्ह्यामध्ये पदाधिकाऱ्यांचं शिबिर आणि मेळावे घेऊन शिंदे संवाद साधणार आहेत. सातारा जिल्ह्याच्या शिबिराची जबाबदारी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावरती सोपवण्यात आली आहे. विधानसभेमध्ये मिळालेल्या यशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदेंसह अनेक मंत्री देखील मैदानात उतरलेत. गुहागरमध्ये आज शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वामध्ये सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ गुहागर तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात येणार आहे.
गुहागर शहरामधून हा मोर्चा तहसील कार्यालयावरती निघेल. गुहागर तालुक्यातील शिवसेना आणि आंबेडकर अनुयायी या मोर्चामध्ये प्रचंड संख्येनं उपस्थित असतील. धाराशिवमध्ये आज सकल बंजारा समाजाच्या वतीनं महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची समाजाच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली. धाराशिवमधील जिजाऊ चौकातून हा मोर्चा सुरुवात होणार असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज चौक पारगे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार आहे. भंडाऱ्यात जिल्हा प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर झाडावर चढलेल्या महिला 6 तासांनंतर उतरल्यात. गोसेखुर्द धरणासाठी घर, जमीन, शेती आणि शेकडो गावं अधिग्रहित करण्यात आली आहेत. मात्र 40 वर्षांनंतर देखील प्रकल्पग्रस्तांच्या अनेक मागण्या या शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी भंडाऱ्यामध्ये प्रकल्पग्रस्तांनी आरपारची लढाई आंदोलन हे सुरू केलेलं होतं. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्या प्रकल्पग्रस्तांना लेखी आश्वासन दिलं आणि तब्बल 6 तासांनंतर झाडावर चढलेल्या महिलांनी त्यांचं उपोषण मागे घेतलंय. अमरावतीत कडवी बाजारामध्ये मनपाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई पाहायला मिळाली आहे. 4 ट्रक प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आलाय. सोबतच 5 गोदाम हे देखील सील करण्यात आले. प्लास्टिक मुक्त अमरावतीसाठी मनपा सज्ज झालेली आहे. 5 गोदामामध्ये अंदाज करून शकत नाहीत इतक्या मोठ्या प्रमाणावरती प्लास्टिक साठा उपलब्ध आहे. दरम्यान पूर्वसूचना देऊन देखील अनेक व्यापारी प्लास्टिकचा वापर करत असल्याचं निदर्शनास आल्यानं मनपानं ही कठोर कारवाई केली आहे. नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई केली आहे. परराज्यातील विदेशी मद्याची अवैध वाहतूक करणारे पिकअप वाहन हे जात असल्याचं लक्षात येताच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं तपासणी केली. यावेळी 11,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर दोघांना अटकही करण्यात आली आहे. जोगेश्वरी पूर्वेतील देवभूमी कन्स्ट्रक्शन साईटवरती 3 लहान मुलं खेळण्याच्या नादामध्ये 3ऱ्या मजल्यावरून खाली पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेमध्ये एका मुलाचा जागीच मृत्यू झालाय तर 2 मुलं गंभीररित्या जखमी झाले. या इमारतीचं बांधकाम सुरू असून कामगार सध्या त्याच इमारतीमध्ये राहतात. याच कामगारांची 3 लहान मुलं 3ऱ्या मजल्यावरून खाली पडली. या प्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. बीडच्या गेवराईमध्ये धनगर समाजाच्या तरुणानं आत्महत्या केली आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षण न मिळाल्यामुळे आत्महत्या करत असल्याचं चिठ्ठीमध्ये उल्लेख करण्यात आलाय. ज्ञानदेव खोले असं मयत तरुणाचं नाव आहे. यानंतर संतप्त नातेवाईकांनी तहसील कार्यालय परिसरामध्ये तरुणाचा मृतदेह आणला. न्याय देण्याची मागणी या कुटुंबियांना केली आहे. लातूरमध्ये आरक्षणासाठी आत्महत्येच्या प्रकरणात नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्या बनावट असल्याचं निष्पन्न झालंय. यानंतर 3 प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेत. राज्यामध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आत्महत्यांच्या चौकशीदरम्यान पोलिसांना धक्कादायक खुलासा केलाय. लातूर जिल्ह्यातील 2 आत्महत्या आणि एका आत्महत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणामध्ये आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्या या संबंधितांनी स्वतः लिहिलेल्या नसून त्यानंतर बनावटपणे लिहिल्या असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालंय. लातूरच्या औसा निलंगा राष्ट्रीय महामार्गावरती भीषण अपघात झालाय. बोलेरो गाडी आणि ट्रकच्या मध्ये आलेल्या दुचाकीला दोन्ही वाहनांनी धडक दिली. या अपघातामध्ये वाघोलीतील बहीण भावाचा जागीच मृत्यू झालाय. धडक दिल्यानंतर दोन्ही वाहनं घटनास्थळावरून फरार झालेली असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. रायगडमध्ये धावत्या ट्रेनमधून प्रवाशाला गाडीबाहेर फेकण्याची घटना घडली आहे. आरोपीला कर्जत रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मध्य रेल्वेच्या कर्जत भिवपुरी स्थानकादरम्यान कोणार्क भुवनेश्वरी एक्सप्रेसमधून बसण्याच्या वादामधून एका प्रवाशानं थेट समोरील प्रवाशाला लाथ मारून एक्सप्रेस बाहेर फेकल्यानं त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कर्जत रेल्वे पोलिसांनी आरोपीला ठाणे रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेऊन अटक केली आहे. मंगेश दसोरे राहणार अकोला असं या आरोपीचं नाव आहे. नालासोपाऱ्यातील बिलालपाडा परिसरामध्ये एक पेट्रोल पंप वाहून नेणारा टँकर रस्त्यामध्ये घडल्याची घटना घडली आहे. टँकरनं पाठीमागील चाक हे मुख्य रस्त्यावरती खोल रुतवल्यामुळे
संपूर्ण वाहन रस्त्यावरच अडकून बसलं. यामुळे परिसरामध्ये वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. वसई विरार महापालिकेनं मुख्य रस्त्यामधून पाण्याची पाईपलाईन टाकलेली होती, मात्र त्यानंतर रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नसल्यामुळे ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. सुदैवानं घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. पुण्यातील येरवडा परिसरामध्ये एका टोळक्यानं महिला आणि तिच्या मुलावरती घरात घुसून तलवारीनं वार केलेत. रविवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालेला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या हल्ल्यामध्ये महिला आणि तिचा मुलगा गंभीर जखमी झालाय. टोळक्यानं त्यांच्यावरती हल्ला करत घरातील वस्तूंची नासधूस केलेली असून गलिच्छ शिवीगाळ देखील केली. आरोपी जहूर शेख, सुलतान खान, आझाद खान आणि मुस्ताफा खान हे सर्व एकाच परिसरातील रहिवासी असून ते सर्वजण फरार आहेत. पोलीस त्यांचा सध्या शोध घेत आहेत. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एबीपी माझा. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष